तर 4 ते 6 महिन्यांच्या बाळाचे आपण जे लक्षणं आहेत म्हणजे वाढीचा विकास कसा होतो किंवा कसं ओळखायचं की ह्याची वाढ झाली हे बघितलं. पण आपण काही धोक्याची लक्षणं पण बघणार आहोत. धोक्याची लक्षणं अशी आहेत की ज्यावेळेस बाळ 6 ते 4 ते 6 महिने सॉरी ज्यावेळेस पालतं पडतं त्यावेळेस ती मान वरती धरत नाही किंवा वरती मान उचलत नाही. अशा वेळी काय करायचं घाबरून न जाता आणखीन काही गोष्टींवर काही हालचालींवरती लक्ष ठेवायचं. जसं की बाळ आधार दिल्यावर सुद्धा ताठ बसू शकत नाही. म्हणजे बाळाला जरी आपण आधार दिला तर तो ताठ बसत नाही. नंतर एखादी चांगली आकर्षक वस्तू त्याजवळ नेल्यानंतरनं पण त्या वस्तूला तो पकडू शकत नाही किंवा त्या दिशेने बघत नाही. त्यानंतर उ, ई सारखे असे आवाज काढत नाही किंवा आवाजाला प्रतिसाद देत नाही. त्यानंतरनं व्यवस्थित असं स्मित हास्य करत नाही. आपण बघितलं किंवा आपण हसलं तर तो हसत नाही किंवा आपल्या बोलण्याकडे त्याचं असं लक्ष जात नाही. तर डोक्याचा तोल सांभाळता येत नाही. अशा वेळी ही सगळी धोक्याची लक्षणं आहेत. याच्यामधलं एक जरी लक्षण आढळून आलं, नाही का, तरी आपण लहान बाळांच्या डॉक्टरांशी भेटावं. त्यांचा सल्ला आणि काही पुढील गोष्टी सुरू करायच्या का नाही ते पाहायचं आणि घाबरून न जाता योग्य प्रकारे डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि पुढील उपचार सुरू करायचे. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तो इतर कोणाला गरज असेल त्यांच्यामध्ये तो शेअर करा.